आता पाहूयात मुंबई पुण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पीओपी मूर्ती विसर्जन मुद्द्याबाबत अद्याप धोरण तयार नाही। धोरण आखण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारची उच्च न्यायालयामध्ये मागणी। मुंबई विद्यापीठात प्रवेशासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ। प्रथम वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया 27 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे महाविद्यालयांना निर्देश। जून महिन्यात मुंबईतील उपनगरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर कुलाबा परिसरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद। कुलाबा परिसरामध्ये सामान्यतः जूनमध्ये जास्त पाऊस असतो, तर सांताक्रूजमध्ये जुलै ते सप्टेंबर दरम्यान जास्त पाऊस असतो। हवामान विभागाची माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणी पुरवठा 40.22%वर 30 जूनची आकडेवारी। गेल्या 10 वर्षातील जून महिन्यातील सर्वाधिक पाणीसाठ्याची यावर्षी नोंद। मुंबईतील कर्नाटक रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण। आता प्रतीक्षा उद्घाटनाची। मस्जिद बंदर रेल्वे स्थानक आणि पी डिमेलो रोडला जोडणाऱ्या पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार। 2 ते 3 दिवसात पूल खुला करण्याचं पालिकेचं नियोजन। भिवंडीवाडा रस्त्यावरील बंद टोल नाक्याची दुरावस्था। पावसाळ्यात टोल नाक्याच्या छतावरील पत्रे वाऱ्याने उडाल्यास अपघाताची शक्यता। पुणे पोलिसांकडून 140 पिस्तूल परवाने रद्द। 400हून अधिक अर्ज पोलिसांनी नाकारले। पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून अर्जावर फेरविचार करत परवान्याबद्दल कठोर धोरण। पुण्यात मिळकत कर भरण्यास 7 जुलैपर्यंत मुदतवाढ। सर्व्हर ठप्प झाल्यानं नागरिकांना कर भरता आला नाही। अखेर मनपाकडून सवलतीत मिळकत कर भरण्याच्या मुदतीत वाढ। पुण्यात तोट्यात असलेल्या एसटी मार्गावरील बस बंद करण्याचा निर्णय। उत्पन्न वाढीसाठी एसटीचा पुणे विभागाचं फेरनियोजन। लांब पल्ल्याच्या मार्गावरती सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार।